नमस्कार. लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म भरण्याला सुरुवात. पहा सविस्तर माहिती. महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी एप्रिल महिन्याचा म्हणजेच 10वा हप्ता लवकरच वितरित होणार आहे. यासोबतच ज्या महिलांनी अजून या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार लवकरच नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करणार आहे. योजना आणि निवडणूक जाहीरनाम्यातील वचने. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे नमूद केले होते की विजयानंतर महिला लाभार्थींना 2100 रुपये मासिक सहाय्य दिले जाईल. तसेच ज्यांनी पूर्वी अर्ज केला नाही त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देखील दिली जाईल असेही सांगण्यात आले होते. नवीन अर्ज कधी सुरू होणार? महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच मंत्रिमंडळामध्ये या संदर्भात निर्णय घेऊन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक महिलांनी आपल्या कागदपत्रांची तयारी करणे गरजेचे आहे. ज्यांनी पूर्वी अर्ज केला नाही त्यांना आता अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. मात्र ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे त्यांना पुन्हा अर्ज करण्याची यावेळी संधी मिळणार नाही. योजनेची अधिकृत वेबसाईट https लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in. राजकीय संदर्भात योजनेचे महत्त्व. विधानसभा निवडणुकांमध्ये लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी निर्णायक ठरली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आघाडीवर असताना देखील विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीला बहुमत मिळवून देण्यात या योजनेचा मोठा वाटा होता. अर्थसंकल्पातील अपेक्षा आणि निराशा. मार्च महिन्यात झालेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये या योजनेसाठी हप्ता वाढवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे काही लाभार्थींमध्ये नाराजी निर्माण झाली होती. मात्र अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले की सरकारची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर 2100 रुपयाचा हप्ता सुरू केला जाईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन महत्त्वपूर्ण सरकारच्या योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.